यानंतर बातमी छत्तीसगडमधून आहे। छत्तीसगडच्या कांकेर जिल्ह्यातल्या छोटे बेटिया पोलीस ठाण्याच्या हद्दीतल्या माचपल्ली जंगलात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली आहे आणि या चकमकीत सुरक्षा दलांना मोठं यश मिळालंय। या मोहिमेदरम्यान रूपी रेड्डी एक दीर्घकाळापासून पोलिसांच्या रडारवर असलेली आणि त्याचबरोबर जिच्यावर 5 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं होतं अशी महिला नक्षलवादी ठार झाली आहे। एका शोध मोहिमेदरम्यान सुरक्षा दलांची नक्षलवाद्यांशी गाठ पडली आणि त्यानंतर दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू झाला। पोलीस अधीक्षक अर्थातच एसपी निखिल राखेचा यांनी या संपूर्ण घटनेच्या तपशिलांना दुजोरा दिलाय। या चकमकीनंतर घटनास्थळावरून रूपी रेड्डीचा मृतदेह आणि त्याचबरोबर स्वयंचलित शस्त्र सुद्धा जप्त करण्यात आली आहेत। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मनीष रक्षमार यांच्याकडून। मनीष, काय अधिक माहिती या संदर्भात? दीपाली, विषय असा होता की कांकेरमध्ये छत्तीसगडच्या जिल्ह्यामध्ये छोटे बेटिया पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये माचंपल्ली जंगलात आणि पोलीस आणि नक्षल्यांमध्ये झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांना मोठं यश मिळालं आहे। म्हणजे एकंदरीत रूपी रेड्डी ही जी नक्षली होती, मोठी नक्षली होती, दीर्घ काळापासून पोलिसांच्या रडावर होती आणि तिच्यावर 5 लाखाचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते। ती महिला नक्षलवादी आज ठार झालेली आहे। महत्वाचा विषय म्हणजे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी 31 मार्च 2026 पर्यंत पूर्ण नक्षली समाप्त करणार हे सांगितलं होतं। काही नक्षल्यांनी आत्मसमर्पण सुद्धा केलेलं होतं, परंतु काही जे उर्वरित नक्षली होते जे आत्मसमर्पण करत नव्हते ते आता चकमकीमध्ये मारल्या गेल्याची पहिली घटना आहे। आणि रूपी रेड्डी जे आहे सुरक्षा यंत्रणांसमोर दीर्घकाळापासून एक आव्हान बनली होती। तिने अनेक नक्षलवादी कार्यामध्ये सक्रिय भूमिका बजावली होती आणि तिला पकडण्यासाठी 5 लाख रुपयांचे बक्षीस सुद्धा जाहीर करण्यात आले होते। विशेष म्हणजे ती विजय रेड्डीची पत्नी होती। विजय रेड्डी हा 25 लाख रुपये बक्षीस असलेला नक्षलवादी होता जो यापूर्वी एका चकमकीत ठार झाला होता। त्यामुळे तिची ओळख झाली आणि नक्षलवादी कार्यांमध्ये असलेला तिचा सहभाग अधिकच महत्वपूर्ण ठरतो। दीपाली, निश्चितच मनीष, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।